व्हिडिओ पाहून तर तुम्हाला विश्वास बसलाच असेल, की एका ॲक्सिडेंटने संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं. जर असे ॲक्सिडेंट उद्या आपल्या घरात जर झाले, तर आपण काय करायला पाहिजे? तर आत्ताच हेल्थ इन्शुरन्स सगळ्या फॅमिलीचा आपण काढून घ्यायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स काढणं म्हणजे काय, आपण पैसा खर्च करणं नाहीये, तर ती एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. इन्शुरन्सकडे इन्व्हेस्टमेंट या गोष्टीनं बघितलं पाहिजे. जर तुम्ही आज इन्शुरन्स नाही काढला, उद्याच्याला ॲक्सिडेंट किंवा आजार जर फॅमिलीमधल्या मेंबरला झाला ना, तर 100% तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधून पैसे काढून तुम्ही हॉस्पिटलला द्याल आणि इन्व्हेस्टमेंट संपल्यानंतर व्याजाने पैसा काढावा लागेल. माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या. कारण की ज्यावेळेस आपल्या फॅमिलीवरती असे काही संकट येतात ना, तर त्यावेळेस ॲक्चुअल कळतं, की पैशाची व्हॅल्यू काय आहे? आणि जर तुम्हाला त्यावेळेस पैसा नाही भेटला ना, तर हताश झाल्याशिवाय दुसरा काहीही ऑप्शन उरत नाही. इन्शुरन्स म्हणजे काय पॉलिसी नाहीये, हे आपल्या फॅमिलीसाठी एक प्रोटेक्शन म्हणून काम करणार आहे. आणि जर तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे ऑलरेडी, तर तुम्ही कोणता इन्शुरन्स घेतला हे कमेंटमध्ये सांगा. कारण की ज्या लोकांनी इन्शुरन्स घेतलेला नाहीये, तर त्यांना एक हेल्प होईल, की आम्ही कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे. कारण की भरपूर सारे इन्शुरन्स हे क्लेम पण करत नाहीत. तर तुम्ही कमेंट केल्यामुळं दुसऱ्या लोकांना पण हेल्प होऊ शकते, की आम्ही कोणता इन्शुरन्स चूज केला पाहिजे. आणि तुम्ही थोडासा चांगला रिसर्च करून एक हेल्थ इन्शुरन्स घेऊन टाका. प्रीमियम खूप ₹700-800 पर मंथ एका पर्सनसाठी येऊन जातं. पण परंतु ही रिक्वायर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक करा आणि आपल्या त्या मित्राला शेअर करा, की त्याची पण फॅमिली सेफ राहायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतंय. हा व्हिडिओ परत तुमच्या फीडला येणार नाहीये. त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.